सपोर्ट करत होता असं पुढे आलं. नाही बघा, मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री आज त्याच्यावर स्टेटमेंट करणार आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनीच हा पर्दाफाश सगळा केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं जे काय माझ्या वाचण्यात आलं, ऐकण्यात आलं, अनेक दिवस त्यांना ही गोष्ट माहिती होती आणि त्यानंतर ती सगळी होम मिनिस्ट्री आणि मी तेजस्वी सातपुतेंचं मनापासून कौतुकही करते आणि आभारी मानते ज्या पद्धतीने एक ह्या महिला पोलिसांनी आणि मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान. महाराष्ट्राचे पोलीस चांगलंच काम करतात. कधी कधी जेव्हा काही घटना घडतात तेव्हा खरं तर त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती असते ना, प्रॉब्लेम त्या अदृश्य शक्तीचा असतो. कारण का महाराष्ट्राचा पोलीस हा चांगलाच आहे आणि तो इमानदारच आहे. काही शरद पवार यांनी शाहू फुले आंबेडकर नावाचं रोपटं लावलं, ते पुढे अजित पवारांकडे गेलं आणि त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने एका बुवाच्या डोक्यावरती छत्री घेऊन आहेत. त्यामध्ये आपण संघटनेचं काम करू, त्यांच्यावरती राज्याच्या महिलांनी कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न मला विचारायची त्यांचा जो गट आहे गटाला विचारलं तर जास्ती संयुक्त येईल. आमचं जे पक्षाचं रोपटं तर पवार साहेबांनी लावलं ना. हो, पण आता काय करणार, आता ते रोपटं पवार साहेबांकडून हिसकून काढून घेतलं ना. आताही तुम्ही म्हणता पोलिसांवरती साथ अभिमान आहे, चांगलं काम करतात, पण ते पोलीस एका स्थानिक प्रतिनिधीला किंवा लोकशाही प्रतिनिधीला मंत्र्याला मारहाण करतात, हे कितपत योग्य आहे? लोकशाहीमध्ये कितपत योग्य? मी साताऱ्यामध्ये जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मला धक्का बसला. हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला तो काय हा दिवस बघण्यासाठी? म्हणजे मला विश्वासच बसत नाही की ज्या पद्धतीने मकरंद आबा आणि शंभूराजे आणि काल मी माननीय शिंदे साहेबांचं भाषणही ऐकलं असेंब्लीमध्ये, ज्या पद्धतीने ते बोलले हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. म्हणजे मला विश्वासच बसत नाही की कॅबिनेट मिनिस्टरला धक्काधुक्की होऊ शकते आणि कशासाठी? मतदान करायला. जे काल शंभूराजेंचं स्टेटमेंट आहे की लोकशाहीचा खून झालेला आहे, हे काल शंभूराजे म्हणले. तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं त्यांच्या हाताला दुखापत झाली. मी मकरंद आबांना फोन केला, म्हणलं मकरंद आबा चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, कसं सहन करायचं हे? काल त्या असेंब्लीच्या स्टेप्सवर पण मी बघितलं अजित पवारांच्या गटातून एक मकरंद आबा होते आणि शिवसेनेतले सगळे लोक उभे होते. ते सगळे लढायचा प्रयत्न करत होते, पण हे दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. त्याच्या विरोधात लढाई झालीच पाहिजे. हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. पण पोलिसांकडून असा प्रकार होतोय तर हे कुठे ना कुठे पोलिसांचं एक पोलीस स्टेटकडे महाराष्ट्र हा पोलिसांचा संबंध नाही. त्या ठिकाणी असलेल्या जे पोलीस होते त्यांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती, ही अदृश्य शक्तीची ताकद, त्या अदृश्य शक्तीने या पोलिसांना करायला लावलं. नाही तर महाराष्ट्रातला पोलीस असं कधीच स्वतःहून करणार नाही. एवढा माझा महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताय, साताऱ्याचे सगळं घडतंय आणि त्यांच्याकडेच पोलीस खाताय, तुम्ही अदृश्य शक्ती म्हणून नाव नाही घेते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या विषयाचं पत्र लिहिणार आहे आणि कालही मी अनेक वरिष्ठ, काल भारतीय जनता पक्ष असेल किंवा सरकारमधले अनेक लोकांची माझी भेटही झाली. त्यांनाही मी काही गोष्टी ह्या सांगितल्या आहेत, कारण का दिल्लीमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत वर्तमानपत्रात आणि चॅनलवर, काही नाही आलेल्या. पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी पत्र लिहिणार आहे, कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मतभेद आता समोर येताना बघायला मिळतात. कारण काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जे काल सभागृहामध्ये तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये जे केलं ते न पटणार आहे, असं काल स्पष्ट. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही. मोठा भाऊ म्हणून भाजपची समजण्याची भूमिका आहे, ते म्हणजे ते मुकाम. बघा आता काय त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली ही मला माहिती नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते. पण त्यांच्यात काय चर्चाही झाली नाही. पण हा मोठा भाऊ आणि छोटा भावाचा विषयच नाहीये, हा नात्याचा विषय नाहीये. ही लोकशाही, लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी, आणि हे करणंच चुकीचं आहे.
म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे आणि मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. ही निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी कराल तुम्ही? का नाही कर, माझं म्हणणं आहे ही जर त्यांना इथे न्याय मिळत नसेल तर मकरंद पाटील आणि शंभूराजेंना जर धक्काबुक्की झाली असेल तर ते दोघंही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर सरकारने त्यांना न्याय, एक तर त्या सरकारचे भाग आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काधुक्की करतंय. ते पांडुरंगा काय दिवस बघायला लागतायत महाराष्ट्रामध्ये. आणि मित्र पक्षांना, त्यांचे मित्र पक्ष आहेत ना, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये एकत्र आहात आणि दुसरीकडे त्याच भावाला धाकट्या भाऊ तुम्हीच म्हणताय त्यांना. मी कुणाला धाकटं बिकटं समजत नाही, मी सगळ्यांना समान समजते. पण धाकट्या भावाला जर अशी धक्काधुक्की असेल तर आपल्याला सगळ्यांनाच आत्मचिंतन करायची वेळ आहे की महाराष्ट्राचं राजकारण चाललंय कुठल्या दिशेने. आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नाही. मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करताना मग मार काय खाताय? अजित भाजप पवार मित्र पक्षांना नेहमी दाबतं अशा पद्धतीच्या चर्चा असतात, वारंवार तशा तो पद्धतीचे त्यांचा- आरोप होत असतात. पण ह्या घटनेमुळे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले असं म्हणायचं की सोबत असलेल्यांचा तो त्यांचा आणि त्यांच्या युतीचा आघाडीचा जे काय असेल किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यावर मी अजित बोलणार पवारांच्या नाही. विधानसभा जागेवर काँग्रेस लढवण्यासाठी तयारी करते आहे. नाही, मला याची काय माहिती नाही. काँग्रेसनी आमच्याकडे काही चर्चा केली नाही. मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचलं त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेसकडे काय प्रस्ताव असेल, पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. सातारा हा victim यशवंतराव अनेक- चव्हाणांचा जिल्हा म्हणून मानलं जातं. तुमच्या पक्षातले अनेक नेते तिथे काही कोणतीही घटना घडली अजितदादांच्या किंवा स्थिती संग्रामावरती जातात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये साताऱ्यातील एवढा मोठा देदीप्यमान इतिहास आहे आणि तिथे ही घटना घडते. हे दुर्दैव आहे की 2 मंत्र्यांना धक्काधुक्की होते. म्हणजे मला खरं तर जेव्हा पहिल्यांदाच सांगितलं मला विश्वास पण बसला नाही की ज्या तुम्ही पालकमंत्री आहात तिथले, हिंमतच कशी होते यांच्यावर धक्काधुक्की करायची. मंत्र्यांवर अहो कोणीच धक्काधुक्की कोणाला करू नये. हे गुंडाराज नाहीये, हा भारत आहे. खूप लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःची आयुष्य घालवली आहे. त्यांनी उभं आयुष्य लढाईमध्ये घालवलंय, त्यांनी त्याग केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तो सगळा इतिहास विसरून आज मित्र पक्ष एकामेकाला धक्काधुक्की करतायत. ती सरकारी यंत्रणा आज मित्र पक्ष माझं म्हणणं कोणी का असे ना, लोकशाहीमध्ये मग लोकशाही नाहीये का? मग शंभूराजे म्हणताय ते खरं आहे का की ह्या देशामध्ये लोकशाहीचा खून झालाय, हत्या झालेली आहे? ते पुन्हा पुन्हा दिसतंय. आम्ही विरोधक म्हणून बोलत होतो, आमच्यावर अन्याय झालाच ना. ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांचा पक्ष फोडला, आदरणीय पवार साहेबांना पक्षाच्या पदावरनं ज्या पद्धतीने काढलं, हे योग्य होतं का? आमची कोर्टात केस आजही चालू आहे. अन्याय नाहीये. ज्या शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलं, आज त्या माणसाला तुम्ही पक्षावरनं काढून टाकता. आणि त्याची चूक काय? त्याची चूक एवढीच की त्यांनी कष्टाने शून्यातून विश्व उभं केलं, ही त्याची चूक. हा अन्याय नाही. हा उद्धव ठाकरेंवर अन्याय नाही झाला. उद्धवजींचे वडील बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. ते हयात असताना त्यांनी स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना जबाबदारी दिली. मग उद्धवजी असतील अशी किती उदाहरणं तुम्हाला देऊ? हा आमच्यावर अन्याय नव्हता. मग लोकशाहीची तेव्हाही हत्या झालीच होती ना. मग आता ती तर डायरेक्ट हातापायीवर आली आणि हे अतिशय अस्वस्थ करणार आहे. म्हणजे हा राजकीय विषय नाही, हा अस्वस्थ करणारा विषय की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, आणि ते पण साताऱ्यात कुठेही झालं तरी वाईटच आहे हो. त्यातून पवित्र आपल्या साताऱ्यात जाऊन अशी धक्काधुक्की होते, हे लाजिरवाणी आहे. आणि माझी अपेक्षा आहे की जसं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या खरात केसमध्ये स्टँड घेतला, तसंच राजकीय सगळं बाजूला ठेवून सुसंस्कृत महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून माझी माननीय देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे की याही कष्टामध्ये त्यांच्या कॅबिनेटच्या 2 मंत्री आहेत, कुठल्याही पक्षाचे असले तरी शंभूराजे त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, मकरंद आबा त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत.
स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरची जर हातापायी अशी होत असेल कुणाकडून, तर त्यांची नैतिक जबाबदारी नाही का? तुम्ही मायबाप सरकार आहात, तुम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहात. मी खूप अपेक्षेने देवेंद्रजींना विनम्र विनंती करते. या घरात प्रकरणातल्या विक्टीमच्या बाबतीमध्ये